हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे दी सिंपल वर्ल्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलवर। मंडळी, आज आपण रबर प्लांट हे एक ऑर्नामेंटल प्लांट आहे आणि बऱ्याच लोकांचे ॲज अ इंडोर प्लांट म्हणून आज आपण बऱ्याच लोकांच्या घरांमध्ये हे प्लांट बघत असतो। सो रबर प्लांटमध्ये अनेक कलर आणि आकार येत असतात। तसंच रबर प्लांटची देखभाल करणं म्हणजे एखाद्या बिगनर गार्डनसाठी असो किंवा एखाद्या एक्सपिरियन्स गार्डनरसाठी असो सेमच आहे। रबरच्या झाडांना सुंदर डार्क ग्रीन पानं असतात आणि या पानांवर वॅक्स कोटिंग असल्यामुळे ते शाईन करत असतात। रबर प्लांट हे सुंदर आणि कमी देखभाल करणारं असं एक इंडोर प्लांट आहे, पण काही वेळेस त्यांना वेळोवेळी पाणी, खत, लाईट, प्रकाश या सर्व गोष्टी देऊन देखील यांची पानं गळू लागत असतात। सो रबर प्लांटची अधूनमधून जर खालची पानं गळत असतील तर काळजी करण्याचं काही कारण नसतं, कारण की हा प्लांटचा एक नॅचरल ग्रोथ सायकलचा एक पार्ट आहे। पण जर पानांची गळती ही कायम राहिली असेल किंवा त्याचा परिणाम हा त्याच्या वाढीवर जर आपल्याला दिसून येत असेल तर मग नक्कीच प्रॉब्लेम असेल। सो आज मी तुमच्यासाठी अशाच काही गोष्टी घेऊन आलेली आहे, म्हणजे आज मी तुमच्याशी अशा काहीतरी 7 ते 8 रिझन तुमच्याशी शेअर करणार आहे। जर हे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतील, जे पानं गळण्याची जी समस्या आहे, सो ह्या प्रॉब्लेम्स मधून मी जे तुमच्याशी 7 रिझन शेअर करणार आहे, सो त्यापैकी तुमचं प्लांटला कुठला प्रॉब्लेम असेल हे तुम्ही नक्कीच ओळखू शकतात आणि त्यावर ते सोल्युशन देखील करू शकतात। चला तर मग जाणून घेऊया अशी कुठली कारणं आहेत ज्याने रबर प्लांटचे जे पानं असतात ती गळत असतात आणि त्यावर आपण कुठले उपाय करू शकतो ते। सर्वात प्रथम जी आपण प्लांटसाठी माती घेत असतो म्हणजेच वेल ड्रेन सॉइल मिक्सचर। मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की कुठलेही पॉटी मिक्सचर तयार करत असताना कोकोपीट, वाळू, कंपोस्ट, त्यानंतर गांडूळ खत असो, शेणखत असो यांचं प्रमाण किती ठेवायचं आणि जे माती असते ती कशी भुसभुशीत असायला हवी। सो या रिगार्डिंगचे बरेच व्हिडिओ चॅनलला आहेत। सो अशा प्रकारे मोकळी भुसभुशीत अशी पॉटिंग मिक्सचर म्हणजे वेल ड्रेन सॉइल मिक्सचर तर आपण या प्लांटसाठी असायला हवी। तुम्ही नक्कीच तुमच्या कुंडीतली माती चेक करा, ती जर चिकट असेल तर नक्कीच अशा प्रकारची मोकळी भुसभुशीत आणि प्रॉपर अशी वेल ड्रेन सॉइल मिक्सचर त्या प्लांटसाठी तयार करून घ्या। या ठिकाणी मी रबर प्लांटचं रिपॉटिंग देखील करत होती आणि या ठिकाणी माझं जे काही रिझन्स असतात त्यांवर देखील चर्चा चाललेली आहे। त्यानंतर पॉटी मिक्सचर नंतरचा सेकंड पॉइंट येत असतो तो म्हणजे ड्रेनेज होल। जर तुमच्या कुंडीला खराब ड्रेनेज असेल सो त्याचा देखील इफेक्ट जो असतो तो प्लांटवर असतो, म्हणून नेहमी कुंडी जी असते ती वेल ड्रेनेज असावी। जे काही त्यांचे ड्रेनेज होल असतात त्यांना नेहमी तुम्ही कशाने, कॉटनच्या कपड्याने असो किंवा एखाद्या जुन्या पंतीने वगैरे कव्हर करा। तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी ज्यावेळेस मी ही कुंडी घेतली तिला खूप छान व्यवस्थित पैकी ड्रेनेज होल करून घेतलेले होते आणि तिला त्यानंतर पंतीच्या सहाय्याने मी तिला कव्हर करून घेतलेलं होतं, जेणेकरून ज्यावेळेस आपण प्लांटला वॉटरिंग करत असतो सो त्यावेळेस जी माती वाहून जात असते ती त्या होलमध्ये स्टक होत नाही आणि ड्रेनेज होल हे मोकळे राहत असते। जर तुम्हाला शंका असेल की तुमच्या कुंडीमध्ये जास्त ओलावा असतो किंवा ही एक समस्या आहे तर तुम्ही वारंवार जर पाणी देत नसाल तर ड्रेनेज होल प्रॉब्लेम असू शकतो। जर पाणी हे मातीतून किंवा रबर प्लांटच्या कुंडीमधून फ्रीली वाहू शकत नसेल तर माती ही ओलसर राहते आणि त्यामुळे पाणी पिवळी पळू लागतात आणि गळू लागतात। यावरचं सोल्युशन म्हणजे या ठिकाणी तुम्ही डीप ट्रेचा वापर करा किंवा सॉसर किंवा सेल्फ वॉटरिंग प्लांटमध्ये, याने व्यवस्थित मॉइश्चर देखील मेंटेन राहतं आणि जर तुम्ही डीप ट्रे किंवा सॉसर ठेवलं असेल तर तुम्हाला नक्कीच लक्षात येईल की तुम्ही जे काही पाणी देत आहात ते त्या ड्रेनेज होलमधून बाहेर येत आहे किंवा नाही। जर पाणी बाहेर येत नसेल तर ते ड्रेनेज होल नक्कीच मोकळे करून घ्या। त्यानंतरचं एक रिझन म्हणजे वॉटरिंग। रबर प्लांट एक हार्ड प्लांट आहे, परंतु ते जास्त काळ पाण्याशिवाय देखील राहू शकत नाही। जास्त प्रमाणात कोरड्या मातीमध्ये पानेही कोमेजतात आणि शेवटी ती गळू लागतात। जर प्लांटची पाने ड्राय ब्राऊन कलरमध्ये क्रिस्पी जर तुम्हाला दिसत असतील तर समजून घ्या प्लांटला पाण्याच्या कमतरतेमुळे याची पाने गळत आहे। अशा वेळेस तुम्ही त्यांना डीप वॉटरिंग करा। डीप वॉटरिंगमुळे अतिशय कोरड्या रूट बॉल पर्यंत देखील पाणी जाईल आणि ते हायड्रेट होईल आणि हे त्यावरचं जे सोल्युशन आहे ते अत्यंत प्रभावी आहे। माती पुन्हा हायड्रेट झाल्यानंतर माती पुन्हा जो वरची इंच काही कोरडी होत नाही तोपर्यंत मात्र पुन्हा पाणी देऊ नका। हे तर झालं वॉटरिंगचं, आणि जर तुम्ही ओव्हर वॉटरिंग करत असाल तरी देखील याचे पानं गळू शकता। जास्त पाणी देणे हे रबर प्लांटमध्ये पाणी गळण्याचे देखील एक जनरल रिझन आहे।
पाने ही पूर्णपणे गळून पडण्यापूर्वी प्रथम पिवळी होतात, कारण जास्त ओल्या मातीमुळे यांची जी मुळं असतात प्लांटची ती खराब होत असतात. जर तुम्हाला शंका असेल की जास्त पाणी दिल्याने तुमच्या रबर प्लांटची पानांची गळती जास्त पाणी देणं हे पान गळतीला हातभार लावायला ठरणारं पुरेसं असं कारण आहे. अशा वेळेस ताबडतोब पाणी देणे थांबवा. पुन्हा पाणी देण्यापूर्वी जी झाडाची माती असते ती पूर्णपणे कोरडी होऊ द्या. नेहमी झाडांना पाणी देताना डीप फिंगर मेथडचा यूज करा. मी बऱ्याच माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर केलं आहे की ज्यावेळेस आपण झाडांना पाणी देतो 1 ते 2 इंच पर्यंत आपलं जे पोट आहे ते मातीत चेक करून पहा. जर तुम्हाला 1 ते 2 इंच पर्यंत माती कोरडी जाणवायला लागली त्याच वेळेस तुम्ही झाडांना पाणी द्या. अशाने ओव्हर वॉटरिंग देखील होत नाही आणि पाणी गळण्याची जी समस्या असते ती देखील त्या ठिकाणी स्टॉप होईल. त्यानंतरचं चौथं जे रिझन आहे ते म्हणजे लाईट. जर लाईटची डिफिशियन्सी असेल म्हणजे प्रकाशाची जर कमतरता असेल तर या कारणाने देखील तुमच्या प्लांट्सचे पानं गळती होत असतात. जर तुम्हाला संशय येत असेल की तुमची रोपे ही लाईट जवळ नाही आहेत किंवा यांना पुरेसा लाईट मिळत नाही यांना लाईट जवळ ठेवा. प्लांटला डायरेक्ट सनलाईटची गरज नसते. डायरेक्ट सनलाईटमुळे देखील यांची पानं ही खराब होऊ शकतात आणि यांची वाढ देखील खुंटते. हे प्लांट दररोज 6 ते 7 तास ब्राईट पण इनडायरेक्ट सनलाईटमध्ये उत्तम वाढत असतात आणि जेव्हा पुरेसा प्रकाश यांना मिळत नाही तेव्हा मात्र यांची जी खालची पानं असतात ती मात्र गळायला सुरू होते असते. यानंतरचं नेक्स्ट रिझन म्हणजे तापमानातील बदल. जर तापमानात बदल झाल्यामुळे देखील निरोगी रबर प्लांटवर पाण्याची गळती होऊ शकते. दारं, खिडक्या किंवा एअर कंडिशनिंग व्हेंटमधून थंड मंद हवा तुमच्या झाडाची पानं गाळू शकतात. यावर एकच सोल्युशन म्हणजेच प्लांटला कोल्ड ड्राफ्ट आणि एअर व्हेंट पासून दूर ठेवा, जेणेकरून तापमानातील जो बदल आहे त्याचा फटका या प्लांटला होणार नाही. जर हवेतील मॉइश्चरचं देखील प्रमाण कमी झालं त्याने देखील रबर प्लांटची जी खालची पानं असतात ती गळायला सुरुवात होत असते. त्यानंतर येत असतं ते म्हणजे कीटक अटॅक. घरातील सामान्य कीटक जसे स्पायडर माइट्स, केएफ, एफिड्स आणि मेलीबग्स हे रबर प्लांटवर नक्कीच परिणाम करू शकतात. हे रस शोषणारे कीटक असतात आणि ते प्लांटचं नुकसान करतात आणि पानांवरील रस शोषल्यानंतर पानांचा कलर हा लाईट होऊन जात असतो आणि नंतर पानं ही गळून पडत असतात. अशा किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्लांट्सला कीटकनाशकांचा स्प्रे करा. अगदी घरच्या घरी तुम्ही जे हँडवॉश सोल्युशन असतं किंवा कडुलिंबाच्या पाण्याचा देखील स्प्रे करू शकतात. कडुलिंबाच्या पानांचा स्प्रे कसा बनवायचा ते देखील आपल्या चॅनलला त्या रिगार्डिंगचा व्हिडिओ आहे. तुम्ही अशा प्रकारे हँडवॉश सोल्युशन असो किंवा साबणाचं पाणी असो किंवा मिठाचं पाणी असो असे बरेच असे घरगुती उपाय आहेत. तुम्ही जर या पाण्याचा स्प्रे केला अशा कीटकांचा प्रादुर्भाव हा कमी होत असतो आणि आपले जे रोप असते त्या अशा कीटकांच्या प्रादुर्भावापासून देखील वाचत असतात. मंडळी असे 8 ते 9 कारणं आहेत ज्याने रबर प्लांटची पानं ही गळत असतात. यापैकी नेमकं कारण कुठलं असेल हे तुम्ही नक्की शोधून पहा आणि त्यावरील उपाय देखील नक्की फॉलो करा, जेणेकरून तुमच्या प्लांट्सवर जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह होतील आणि प्लांट्स छान प्रकारे ग्रो देखील करेल. चला तर मग मंडळी, आजचा हा व्हिडिओ आणि या व्हिडिओतील माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर कमेंट करायला मात्र कंटाळा करू नका आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. व्हिडिओ आवडला नसेल तरी देखील लाईक करायला मात्र विसरू नका. मी असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक गार्डनिंग रिलेटेडचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते. चला तर मग दी सिंपल वर्ल्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्राईब आपल्या गार्डनिंग फॅमिलीला मोठं करण्यासाठी नक्कीच हातभार लावणार आहे. सबस्क्राईब केल्यानंतर त्यासमोरील बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा आणि त्यासमोर असलेलं ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझा कुठलाही व्हिडिओ मिस करणार नाही. असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक गार्डनिंग रिलेटेडचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र चॅनलवर असलेल्या बाकी व्हिडिओंचा देखील आनंद घ्या आणि अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पताय, नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.